आज काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देश प्लास्टिक कचऱ्यानं विद्रूप होतोय। सिक्कीम मात्र देशातील सर्वात कमी प्रमाणात प्लास्टिकचा वापर करणारं राज्य ठरलंय। ही गोष्ट महाराष्ट्रासह इतर राज्यांनी शिकण्यासारखी असून युवकांनी किमान आपला परिसर प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प केला तर देश सुजलाम सुफलाम होईल असं प्रतिपादन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी केलं। शिवाजी विद्यापीठाच्या सहकार्यानं मुंबईतील राजभवनावर सिक्कीम राज्य स्थापना दिवस साजरा झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते। सिक्कीम राज्याचा 50वा राज्य स्थापना वर्धापन दिवस राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईच्या महाराष्ट्र राजभवनवर साजरा झाला। एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या सहकार्यानं हा उपक्रम झाला। युवकांनी प्लास्टिकचा वापर कमी करावा आणि बाहेर पडताना नेहमी कापडी पिशवी सोबत बाळगावी अशी सूचना राज्यपालांनी केली। यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सिक्कीमचं लोकनृत्य घोंटू आणि लोकगीत लेप्चा तसंच सिक्कीमचं राज्यगीत उत्कृष्टरित्या सादर केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली। शिवाजी विद्यापीठाच्या कुलदीप जठार आणि श्रद्धा चराटकर या विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून सिक्कीम इथल्या तरुणीचं सुंदर चित्र साकारल्याबद्दल तसंच ओंकार गोमासे या विद्यार्थ्यानं सिक्कीम राज्यातील लोकजीवनाचं तैलचित्र काढल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचं विशेष कौतुक केलं। शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तविद्या आणि जनसंवाद विभागातर्फे तयार करण्यात आलेला सिक्कीम राज्यावरील माहितीपट सिक्कीम द पॅराडाईज ऑफ इंडियाचं प्रदर्शन यावेळी करण्यात आलं। राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी या उपक्रमाबाबत माहिती दिली। यावेळी अव्वल सचिव सुशील मोरे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर DT शिर्के, कुलगुरू PS पाटील, कुलसचिव डॉक्टर VN शिंदे, व्यवस्थापन समितीचे सदस्य तसंच विद्यापीठाच्या सांस्कृतिक चमूचे सदस्य उपस्थित होते।